कोल्हापुरी चप्पल आमच्यासाठी म्हणजे पायतान म्हणतोय आम्ही त्याला, पण कोल्हापुरी चप्पल आमच्यासाठी एक फुटवेअर नाही आहे. आमचं हेरिटेज, आमचं कल्चर आहे ते. AI टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही टाईम इन्व्हेस्ट केलं पाहिजे, तुमचं उत्पन्न इन्व्हेस्ट केलं पाहिजे. मम्मीचं पण नाव दरवेळीच आता घेतोय, कारण घरी गेल्यानंतर मम्मीच्या ओरडा बसतात की मी सगळं करते आणि तू नेहमी डॅडींचं नाव घेतो. मी एक कॉमन मॅन आहे, मी लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारा व्यक्ती आहे. त्यामुळं मला आहे, मी खूप अप्रिशिएट करतो. आय एम व्हेरी ग्रेटफुल की लोकांकडून मला एवढं प्रेम मिळतं. नाही, राजकारणात मी आपल्या सगळ्यांना आधीसुद्धा सांगितलं आहे, मी राजकारणात कधी ना कधी तर येणारच आहे, कधी ना कधी मी त्या सभागृहात बसणारच आहे. मी राजकारणात कुठल्याही पदासाठी किंवा कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी नाही येणार आहे. एक मिशन घेऊन येणार आहे, ॲम्बिशन घेऊन नाही. सध्या महाराष्ट्रात आणि जगभर कोल्हापूरची फार चर्चा आहे. कोल्हापूरचाच पठ्या आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कृष्णराज महाडिक आपल्यासोबत आहेत. अर्थातच पहिला प्रश्न, कोल्हापुरी आणि प्राडा हा वाद आहे, काय सांगशील? आपण सगळ्यांनीच बघितलं असाल, मागचे काही दिवस हा वाद खूपच मोठ्या प्रमाणात फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, अखंड देशामध्ये पेटला आहे. आम्ही काल एक खूप मोठा निर्णय घेतला. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे, खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून. मी स्वतः इथं मुंबईला कोल्हापूरचे काही कारागीर घेऊन आलो होतो आणि त्यामध्ये आम्ही 2 मागण्या केलेल्या आहेत. पहिली गोष्ट तरी कोल्हापुरी चप्पलचं डिझाईन असंच कुठलाही ब्रँड घेऊन स्वतःचं डिझाईन आहे म्हणून पोर्ट्रे करू शकत नाही, परंतु तरी त्यांनी त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं. आणि दुसरी गोष्ट की त्याची रॉयल्टी आमच्या कोल्हापूरच्या कारागिरांना मिळावी, कारण गेले अनेक शतकांपासून आमचे हे कारागीर असे अनेक कुटुंब आहेत, हजारोच्या संख्येने लोक आहेत, जे कोल्हापूरमध्ये ते चप्पल बनवण्याचं काम करतात. आणि कोल्हापुरी चप्पल आमच्यासाठी म्हणजे पायतान म्हणतोय आम्ही त्याला, पण कोल्हापुरी चप्पल आमच्यासाठी एक फुटवेअर नाही आहे. आमचं हेरिटेज, आमचं कल्चर आहे ते, आमची ओळख आहे ती. त्यामुळं हा खूप आमच्या म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळं आम्हाला त्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं होतं. ॲक्शन तर घेतलेले आहे, पत्रव्यवहार सुद्धा झालेले आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार पत्रव्यवहारादरम्यानच प्राडाने सांगितलंय की आम्ही त्याचं क्रेडिट द्यायला तुम्हाला तयार आहे. तर या सगळ्यामध्ये म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती हा मुद्दा उपस्थित झाला, तर या सगळ्या प्रोसेस दरम्यान काय नेमकं सुरू होतं आणि काय चालू होतं? खरं सांगायला गेलं तर माझ्यासाठी पण हा अनुभव खूप मोठा आहे, कारण मी असं कधी कुठल्या मोठ्या ब्रँडच्या विरोधात जाऊन असली कुठलीही भूमिका आजपर्यंत कधी घेतली नव्हती. पण ह्यामध्ये थोडासा अभ्यास करून पुढं जाणं पण गरजेचं आहे. आम्ही अनेक ॲडव्होकेटशी बोलत आहे आणि लिगलीसुद्धा हे कसं करणं गरजेचं आहे, म्हणजे व्हॉट इज अ गुड रोड मॅप टू अक्वायर दिस, ह्याच्या पाठीमा आम्ही थोडंसं आहे. कारण हे फक्त पत्र दिलं म्हणून काम झालं असं नाही आहे, त्याचा पाठपुरावा खूप मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. आणि लिगली ज्या काही गोष्टी आपल्याला केंद्र शासनाला घेऊन कराव्या लागणार आहेत, आम्ही आता त्या पूर्ण प्रोसिजरमध्ये आहे. कारण काल संध्याकाळीच पत्र दिलं. इनफॅक्ट मी आता इथून बाहेर पुढं माझे काही ॲडव्होकेटची मीटिंग असते त्या संदर्भात सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून जे काही योग्य निर्णय असतील ते आम्ही घेऊ. आता कोल्हापुरीचा मुद्दा झालाच, पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून फार फॅन्स इतरत्र पाहायला मिळतात. म्हणजे फार सोशल मीडियावरती फार फॅन्स आहे आणि कमेंट्स आम्ही पाहतो की खूप लोकांचं कृष्णराज महाडिकवर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे महाराष्ट्रात असेल, जगभरात असेल, प्रचंड प्रेम आहे. तुला काय वाटतं की तुझी कोणती क्वालिटी लोकांना आवडत असेल? मी माझं कौतुक स्वतःचं तसं करू शकत नाही, परंतु म्हणजे जेवढं काही लोक मला सांगतात की त्यांना माझा स्वभाव आवडतोय. म्हणजे मी अनेक लोकांशी बोलतो तेव्हा मला जेव्हा पहिल्यांदा एखादी व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा मला म्हणतात की मला पटत नाही आहे की मी तुमच्याशी भेटतोय किंवा मला पटत नाही तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारताय. पण आमच्यासाठी ते फार नॉर्मल आहे. मी कुठल्याही व्यक्तीला जसं मी माझ्या परिवारातल्या सदस्यांशी बोलतोय तसंच मी त्यांच्याशी बोलतोय. मी कालचा किस्सा तुम्हाला सांगतो. आम्ही दादरमध्ये होतो, गुरुवार होता म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात एका गेलो होतो. माझे तिथे एक मित्र होते, ते मला घेऊन गेले होते. तर तिथं अनेक लोक होते आणि आम्ही क्यूमध्ये उभारून त्या मंदिरात आत जात होतो. तर तिथं भरपूर लोक येत होते, भेटत होते, फोटो काढत होते. मला विचारत होते की तुम्ही क्यूमध्ये कसं काय दर्शनाला चाललाय. त्यामुळे तसं काय मी स्वतःला खरंच समजत पण नाही. मी एक कॉमन मॅन आहे, मी लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारा व्यक्ती आहे. त्यामुळं मला आहे, मी खूप अप्रिशिएट करतो. आय एम व्हेरी ग्रेटफुल की लोकांकडून मला एवढं प्रेम मिळतं. पण माझ्या क्वालिटीबद्दल मी असं खरंच नाही बोलू शकणार. मी जसा आहे तसा आहे आणि ते लोकांना आवडतं. कृष्णराज महाडिक सोशल मीडियावरती तर एक इन्फ्लुएन्सर म्हणून जगप्रसिद्ध झालेला आहे, पण कृष्णराज महाडिकची वेगळी क्वालिटी कोणती जी लोकांना आवडते? आणि आता या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रम तू अटेंड केलास, तर महाराष्ट्रातली जी यूथ पिढी आहे
त्यांच्याबद्दल काय सांगशील? कारण सोशल मीडिया हे एक वेगळं, आपण म्हणू शकतो की एक वेगळं करिअर आता उद्भवत आहे, म्हणजे वेगळं करिअर आता निर्माण होत आहे. तर या सगळ्यावरती तुझं काय मत आहे? नाही, नक्कीच मीडियाचा वापर करणं हे अतिशय आवश्यक आहे. टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुम्ही सुरुवातीपासून जर विचार केला तर पहिलं म्हणजे 3 भागात तुम्हाला सांगतो की कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन, ॲग्रिकल्चर रेव्होल्यूशन, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आणि आता AI रेव्होल्यूशन. हे म्हणजे ह्या पृथ्वी बनल्यापासूनचा इतिहास आहे हा. आणि जे आधीचे जे 3 रेव्होल्यूशन्स होते ते ज्या गतीने वाढत होते त्याच्यापेक्षा हा AIचा जो रेव्होल्यूशन आहे हा त्यापेक्षा 100,000 पटीने फास्ट वाढणार. त्यामुळं मी युवा पिढीला तर नक्कीच हे सांगेन की AIमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही टाईम इन्व्हेस्ट केलं पाहिजे, तुमचं उत्पन्न इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आणि पुढं जाताना भविष्यात कुठलाही बिझनेस असो ह्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होणारच आहे. आणि ते लवकरात लवकर जे कोण अडॅप्ट करणार ते इथून पुढचे लीडर्स असतील. इन्फ्लुएन्सर कृष्णराज महाडिकला कोण इन्फ्लुएन्स करतं? आम्हाला इन्फ्लुएन्सर कोण आहे? आमचे इन्फ्लुएन्सर एकच आहेत, आमचे वडील धनंजय महाडिक आणि आमची आई सुद्धा आहे अरुंधती महाडिक. मी मम्मीचं पण नाव दरवेळीच आता घेतोय कारण घरी गेल्यानंतर मम्मीच्या ओरडा बसतात की मी सगळं करते आणि तू नेहमी डॅडींचं नाव घेतोस. त्यामुळं माझ्या आयुष्यातले इन्फ्लुएन्सर्स माझे आई वडील आहेत. मी त्यांच्याकडून भरपूर प्रेरणा घेतो. आणि अनेक लोक आहेत, आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण इथं बघताना फार बरं वाटलं. त्यांच्याकडनं सुद्धा मी फार प्रेरणा घेतो. भरपूर गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळतात. त्यामुळे आहेत माझे अनेक गुरु माझ्या आयुष्यात आहेत ज्यांनी खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्यात. त्यामुळे मी त्या सगळ्यांचं खूप खूप समर्थन करतो. आता तूच म्हणालायस की तू आज मुख्यमंत्र्यांना पाहिलंस आणि त्यांच्याकडून शिकलाय. मग आता त्या शिकण्याचा काही राजकारणात फायदा होईल, एंट्री होईल काय? नाही, राजकारणात मी आपल्या सगळ्यांना आधीसुद्धा सांगितलं आहे, मी राजकारणात कधी ना कधी तर येणारच आहे. कधी ना कधी मी त्या सभागृहात बसणारच आहे. हे मी आधीपासून नेहमी सांगत आलेलो आहे. ज्या काही ह्याच्या आधीच्या घडामोडी झाल्या त्या बाबतीत मी काही डोक्यात अजिबात ठेवलेलं नाही. मी इथून पुढची तयारी चालू करतो आहे. मागच्या महिन्यात पण तुम्ही जर बघितलं असाल तर मी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या इथनंच सुरुवात केली, नागपूरपासून. त्याचबरोबर पंकज भोयर साहेबांबरोबर वर्धामध्ये काही कार्यक्रम केले. त्यामुळे मी आता फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रभर आता फिरायला चालू केले, लोकांना भेटण्यासाठी चालू केलं आहे. आणि माझ्याकडे अजून एज आहे, टाईम आहे, भरपूर शिकायचं आहे. मी आता बघत होतो म्हणजे किती विषयांवरती एका मुख्यमंत्री महोदयांना बोलायला लागते बघितलं ना तुम्ही. आणि त्याचा अभ्यास हा खूप खोलापर्यंत करायला लागतो. त्यामुळं मी आता वाचन खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे माझंसुद्धा. त्यामुळं मला वाटतं ह्यामध्ये अभ्यास करून उतरणं फार गरजेचं आहे. मी राजकारणात कुठल्याही पदासाठी किंवा कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी नाही येणार आहे. एक मिशन घेऊन येणार आहे, ॲम्बिशन घेऊन नाही. त्यामुळं जेव्हा राजकारणात येईन तेव्हा एक मोठा इम्पॅक्ट घेऊन येणार हे मी आपल्याला एक म्हणजे विश्वास व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा राजकारणातल्या एंट्रीसाठी आणि इन्फ्लुएन्सरला आणखी इन्फ्लुएन्स करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. तर आपल्यासोबत कृष्णराज महाडिक होते. त्यांनी आपल्याला एक छोटीशी हिंट दिली आहे, पण ती हिंट खूप मोठी आहे त्यांच्या जे काही फॅन्स आहेत त्यांच्यासाठी, की कधी ना कधीतरी त्यांची राजकारणात एंट्री होणार आहे.